तालुक्यातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच खंडोबाची वाडी। गतिमान वेगाने सुसाट निघालेल्या समाजाला स्थिरता आणि संसार दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी प्रवचन, कीर्तन व नामस्मरण हा राजमार्ग आहे। त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून खंडोबाची वाडी येथील हनुमान मंदिरासमोर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते। यावर्षी वैकुंठवासी सद्गुरु ब्रह्मीभूत परमपूज्य हरिभक्त परायण रघुनाथ महाराज उमरेकर व वैकुंठवासी हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्त परायण शंकर महाराज ससे डोलेश्वर देवस्थान सातवड व हरिभक्त परायण चांगदेव महाराज सेडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबाची वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। खंडोबाची वाडी येथे गेल्या 7 दिवसात अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने हरिभक्त परायण गायनाचार्य हौसराव महाराज मगर, हरिभक्त परायण शिवनाथ महाराज मैदड, हरिभक्त परायण शिवचरित्रकार बाळासाहेब महाराज शिंदे, हरिभक्त परायण भागवताचार्य प्रतिभाताई दरेकर, हरिभक्त परायण गोपीनाथ महाराज जरांगे, हरिभक्त परायण कृष्णा महाराज जोगदंड, हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज गायकवाड, हरिभक्त परायण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांच्या उत्कृष्ट कीर्तन सेवा, त्याचबरोबर दररोज काकडा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, भजन यामुळे खंडोबाची वाडी गावाला अक्षरशः पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते। काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी खंडोबाची वाडी ग्रामस्थांनी संपूर्ण खंडोबाची वाडी गावातून भव्य दिव्य दिंडी मिरवणूक काढली। यावेळी प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळी आणि स्वागत यामुळे याची देही याची डोळा अनुभवा असा सुंदर सोहळा खंडोबाची वाडी गावात अनुभवायला मिळाला। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त खंडोबावाडी या गावामध्ये आज सप्ताहाची सांगता होती। तर सर्व मुलींनी आणि माता भगिनींनी दारापुढे रांगोळी, सडा वगैरे आणि साधू संत आल्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली। खास म्हणजे या कार्यक्रमासाठी मी पुण्याला असते, पण या कार्यक्रमासाठी मी पुण्यावरून इथे आली आहे आज। या कार्यक्रमाची आम्ही वर्षानुवर्ष वाट बघत राहतो की हा दिवस कधी येईल। आणि मी विनंती करते की जे कोणी मुलं मुली वगैरे किंवा जे पुरुष मंडळी असतील या गावातले, ते बाहेरगावी राहतात किंवा व्यवसायासाठी किंवा जॉबसाठी गेलेली असतात, त्यांनी या कार्यक्रमासाठी दरवर्षी उपस्थित राहावे।
सप्त्याची आज 8वा दिवस असून या सप्त्याची आज सांगता आहे आणि आज महिलांनी खूप मोठं सारून सुरून घेऊन साड्या रांगोळी करून आज अशी छान दिंडी प्रदक्षिणा केलेली आहे। आज महिलांमध्ये खूप उत्साह आहे आणि 30 वर्षापासून चाललेल्या सप्ताहामध्ये आज 7 दिवसापासून कीर्तन जे चालू आहे त्याच्यामध्ये ना जसं पंढरपूर वाटतंय असं आम्हाला जाणवतंय। आमच्या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून आमचे कीर्तन भजन सुरू आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला। मला वाटतं की कार्यक्रम संपूच नाही असाच चालू राहावा। वर्षापासून आमच्या गावामध्ये या खंडेरायाच्या पंचकृषीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालतो। या सप्त्यामध्ये तरुण पिढी व ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन करतात व मुलांकडून व्यवस्थित सप्त्याचा कार्यक्रम करून घेतात। येथे मोठे मोठे महाराज आणले जातात, महाराजांचे प्रवचन चालते व रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होतो। त्यानंतर जागर होतो। सर्व ग्रामस्थ व अन्नदाते अन्नदान करतात व तरुण पिढी या कार्यक्रमात उत्साह करते व प्रेमाने लोकांचा सहभाग असतो। खरं तर खंडोबाची वाडी हे अगदी छोटंसं गाव, मात्र गेल्या काही वर्षात या गावातील तरुण तरुणींनी उच्च शिक्षणाची कास धरत नोकरी आणि व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे। त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताहाला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाल्याचे यावेळी खंडोबाची वाडी ग्रामस्थांनी सांगितले। सुरुवातीला आमचं गाव छोटं होतं। छोट्या सप्त्यापासून पहिल्या आजोबांनी त्यांनी पहिला जो सप्ताह होता ते एकदम छोटा व्हायचा। आता जसं जसं समाज बदलत चालला आहे तसं तसं तरुण पोरं बाहेरगावी शिकले, बाहेरगावी नोकरीला गेले, जसे जसे तरुण सुधरत गेले तसा तसा तरुण मित्रांच्या सहभागातून अखंड हरिनाम सप्ताह बी आम्ही म्हणजे पहिल्यापेक्षा असं व्यवस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्थित चालू आहे। इथून पुढील वर्षाच्या ज्या अन्नदानाच्या पंक्ती, तरुण पोरांनी मंडपाचा सहभाग, चांगले चांगले महाराज, हे सगळं इथून पुढं असंच आम्ही सप्त्याचं नियोजन व्यवस्थित चालू ठेवणार आहे। रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्यापासून हे सांगत आहे बरं का। एक चांगदेव महाराज यांच्यापासून पण ही सांगत आहे आणि आमच्या वाडीला भरपूर भगवान देतोय त्यांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने, आणि एकदम चांगलं आहे। आणि असाच आनंद आज 30 वर्ष झालं आमच्या गावामध्ये। रुद्रेश्वर निवासी हरिभक्त परायण भागवत महाराज उमरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। पुन्हा असं म्हणायचं नाही की देव आमच्यातच राहतो, आम्ही सगळे फक्त श्वास आहे बाबा। वेदाचं ज्ञान कसं आहे, वेद अनंत बोलीला त्यांचा अर्थ इथं त्याची शोधली। असा असण्याचा पुरावा एवढाच आहे, त्यांनी सुरू केलेली कार्य
जशाच तशी आजपर्यंत चालू आहे, हेच त्यांच्या असण्याचा पुरावा आहे, यापेक्षा वेगळा पुरावा नाही. लक्षात ठेवा. आणि या गावामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय रघुनाथ महाराज उमरेकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्ञानानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं भव्य नियोजन या ठिकाणी आपण रोज करत असतात. आणि म्हणून याही वर्षी ते मोठं थाटामाटामध्ये संपन्न झालेलं आहे. आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची आपण सांगता केलेली आहे. तन मन आणि धन एकत्र येऊन हे सगळं मोठं कार्य या खंडोबावाडी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी हातात घेऊन केलेलं आहे. मोठं वातावरण भक्तिमय करून या भाविकांनी हा उत्सव संपन्न केलेला आहे. याही पुढे हा उत्सव असाच या ठिकाणी चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा, अशीच खंडोबाराया चरणी गुरुवारी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. यापुढे हा सप्ताह कसा गतिमान होईल याची आम्ही तरुण पिढी पूर्णपणे दक्षता घेऊन हा सप्ताह एकदम चांगल्या पद्धतीने पुढं कसा करता येईल याची आमची दक्षता राहणार आहे. आजच्याला जी दिंडी मिरवणूक झाली त्या दिंडीमध्ये महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तसेच पुरुष मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. आणि त्याच्यापुढे तरुण पिढी सगळ्यात जास्त होती, कारण सध्या आमच्या गावामध्ये भाविक भक्त फार कमी आहेत आणि भजनी मंडळीसुद्धा एकदम कमी आहेत. आणि हे होता होईन तेवढे कसे जास्त घडतील याच्याकडे आम्ही दक्षता देणार आहेत. तर सध्या 2025 साल चालू आहे, पण 2035 सालापर्यंत आमच्या म्हणजे महाप्रसादाच्या पंक्ती बुकिंग झालेल्या आहेत. हे मला समाधान वाटतं. मानवी जीवनातून दुःखाची निवृत्ती आणि सुखाचा प्रवेश होण्यासाठी, तसेच जीवनात स्थिरता येण्यासाठी आणि परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील खंडोबाची वाडी गावाने गेल्या 30 वर्षापासून निवडलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा राजमार्ग निश्चितच कौतुकास्पद आहे. गेल्या 30 वर्षापासून खंडोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करत नवा आदर्श निर्माण केला आहे. खंडोबाची वाडी येथून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.